सर्वांना कसे आहात सर्वजण मजेतच असतात. आपण ना फक्त वाट पाहायची असते. देव आहे ना, देव आपल्या जर कोणी तुमच्याशी वाईट वागलेलं असेल तर तुम्ही काही सूट घेऊ शकत नाही, एवढं मात्र खरं आहे. परंतु देव आहे ना, देव त्याची जेव्हा काठी पडते ना देवाची, तेव्हा चांगले चांगले सुधरून जातात, एवढं मात्र खरं आहे. आणि देव शिक्षा देतो, थोडा वेळ लागतो, पण देव अशी शिक्षा देतो आणि अशा ठिकाणी देतो की जिथे माणसाच्या मनाला आणि खिशाला आणि मनाला यातना सहन करावं लागतं. जसं तुम्ही दुसऱ्याच्या मनाला त्रास देता तसं तुमच्या पण मनाला त्रास हा होणारच, एवढं मात्र खरं. म्हणून तर म्हणतात ना, ऊपरवाले की काठी जब गिरती है ना, तर आवाज नाही आता, परंतु ती काठी आहे ना योग्य ठिकाणी पडते. आणि एकदा का माणसाच्या नशिबाला किंवा एकदा का माणसाला दवाखाना लागला ना, मग चांगले चांगले तिथं हातबल होतात. कारण दवाखाना काय आहे आणि कसं असतं, दवाखान्यामध्ये किती त्रास होतो, किती पैसा खर्च होतो, हे जेव्हा आपण दवाखान्यात जातो ना तेव्हाच आपल्याला कळतं. जोपर्यंत आपल्या शरीराला काही होत नाही ना, तोपर्यंत माणूस इतकं मस्तीच्या नादात असतं आणि दुसऱ्यावर अन्याय करतं. परंतु जेव्हा आपल्या शरीराला यातना होतात ना, तेव्हा माणसाचं तोंड आपोआप गप होतं आणि माणूस आपल्याच विचारात असताना त्याला असं वाटतं, मी कधी बरा होणार, मला कधी बरं लागणार, मी माझं कसं चांगलं होईल, मी परत कशी होईल, मी कसं होणार. तर हा देवाच्या काठीचा मार आहे. आपण फक्त वाट पाहायची प्रत्येकाच्या. मी का असेना, मी नाही म्हणत की माझ्या पण हातून कोणाला चुकलं असेल, काही झालं असेल, मी जर कोणाला हात उगारला असेल, कोणाला घाणेरडं बोलली असेल, तर माझ्या पण शरीराला त्या यातना झाल्याशिवाय राहणार नाही. मी पण काय धुतल्या तांदळाची नाही, मी काय दुसऱ्यालाच बोलत नाही. परंतु आपण केलेल्या पापाची पापाचं आपल्याला हे भेटणारच, त्याचं आपल्याला मोल चुकतं करावंच लागणार आहे. म्हणजे म्हणतात ना, तुम्ही जे पेराल तेच तुम्हाला उगवतं, तसंच आहे. आपण जे पेरू तेच आपल्याला पुन्हा भेटतं. मग माणूस म्हणतं, हे असं का झालं, ते तसं का झालं. अरे, तुमची कर्म तुमच्या कामाला आली. तुम्ही जर चांगली कर्म केली तर तुमचं चांगलंच होणार. आणि देव आहे ना, कुठून ना कुठून आपल्याला मदत करत असतो. पण लोकांना काय वाटतं, फक्त पैशाची मदत करावी, पैशाची नाही केली तरी चालेल. देव आपल्याला जी गरज आहे त्याची प्रथम मदत करतो, एवढं मात्र खरं आहे. आणि होतं बरं का, मी पुष्कळ लोकांचं पाहिलेलं आहे. एकदा का माणसाच्या मागे आजारपण लागलं ना, मग चांगले चांगले वठणीवर येतात आणि चांगले चांगले वाटेला देखील लागतात, एवढं मात्र खरं आहे. परंतु वेळ येऊ द्यायची. आज वेळ त्यांची आहे, उद्या आपली वेळ असणार आहे, एवढं मात्र खरं आहे. आणि देवाची काठी पडणार आहे, हे नक्की नक्की आहे. धन्यवाद. तेव्हा सबुरी का फल मिठाई होता है ना, तर आपण थोडी सबुरी घ्यायची. त्यांनी आपल्यावर अन्याय केला ना, आपल्या मनाला यातना दिल्या ना, देव पण त्यांच्या मनाला यातना दिल्याशिवाय आणि त्यांना त्रास दिल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र नक्की आहे. धन्यवाद.